हरिओम. आज रविवार 15 डिसेंबर 2024. मार्गशीर्षातली पौर्णिमा आज समाप्ते. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गुणोरीकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत. नामस्मरणात राहणाऱ्यालाच खरं दर्शन होतं. ऐकूया त्यांचे विचार. श्रीकृष्ण परमात्म्यानं सुद्धा हा देह ठेवावा लागलाच ना. निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आलेच की. रूप आलं, गुण आले, सर्व काही आलं आणि मग व्यवहारामध्ये सर्व कर्ण पण प्राप्त झालं, कर्ण आलं. तसंच साकारात आले म्हणून त्यांना जाणे हेही आलेच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले. वास्तविक पाहता ते आले नाहीत आणि गेले पण नाहीत. त्यांना येणं जाणं नाहीच, ते कायमच आहेत. साकाराचे रूप पाहावेसे वाटते, पण तेच सर्व काही नव्हे हे समजून चाललं पाहिजे. भगवंताला पाहायचं असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असं श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं आणि त्याला ज्ञानाने समजावलं. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर त्यांनी त्याला आता जाऊन गोपींचे समाधान कर असं सांगितलं. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला की तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केले हे योग्य झाले नाही, तुमची चूक झाली. आणि मग अशा रीतीने देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्यावर गोपीने त्यांना म्हटलं की तू आपला वेदांत जिथे कोणी नाही तिथे जाऊन सांग. श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळालं ते आमचं आम्हालाच ठाऊक, ते तुला मिळणं शक्य नाही. गोपीने श्रीकृष्णावर जे प्रेम केलं ते देहाला विसरून केलंय. त्याच्यापुढे त्याने सर्वस्व तुच्छ मानलं आणि त्यामुळे श्रीकृष्णालाही गोपींवर तसंच प्रेम करणं भाग पडलं. गोपी त्याला अनन्य शरण होऊन राहिल्या. तसं प्रेम करावं. जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरं दर्शन होतं. आणि जे रोज सतेज होत असते देहाचे दर्शन हे विसरणार असतं. आणि म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. आणि म्हणून आपण नाम घेतल्यानंतर भगवंत आपल्याजवळच आपल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक राहतं. आणि म्हणूनच राम, कृष्ण इत्यादी सर्वजण शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलं. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखं बदलणार आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. भगवंताच्या जवळ काय मागावं? तुझं प्रेम मला लागू दे, हेच त्यांच्याजवळ मागावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.